आवाजच येत नाही. बोला बोला. आवाज येतोय तुमचा. म्हणजे पाण्याची नदी असते ना, शांत कळलं ना, पाण्यात पाय सोडून बसल्यासारखं वाटलं सर मला. वा. काय म्हणजे स्वतः फिरून आलात तुम्ही त्या 5 मिनिटामध्ये. सुरुवात झाली तुमची, म्हणजे त्या फील्ड मध्ये तुम्ही जायला लागले. हो. अजून तुम्हाला त्याच्यावर जर काम हो केलं सर. तर नक्कीच याच्यापेक्षा अजून बेटर फील्ड. हो सर. थँक्यू. येस नितीन. माईक चालू आहे. तर मी परवा दिवशी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या माझ्या. त्या दिवसानंतर माझ्या थोडस माझं मन हलकं झालंय बरं का. मी म्हणजे फर्स्ट टाइम असतो मी कोणाजवळ तरी माझ्या मनातल्या गोष्टी बोललो. माझा असं स्वभाव स्वभाव आहे की मी माझ्या मनातल्या गोष्टी मनातच ठेवतो. मी कधीच कोणाशी शेअर करत नाही. मग शेअर करायला काही नाही, मित्र खूप आहे. पण जो सपोज जो कोणी ठीक आहे बोलणारेच खूप काही बोलून जातो. मी असं आहे, मी तसं आहे. पण शेवटी माणूस पण ओळखायला शिकायला पाहिजे. ती मी ती गोष्टी शिकलोच नाही अजून. माझा सरळ स्वभाव आहे. जो असेल त्याला सरळ हाताने जे वाटेल ते करायचं त्याच्यासाठी. जोपर्यंत ट्रस्ट बिल्डअप होत नाही तोपर्यंत आपण आपल्या मनातल्या गोष्टी कोणत्याही शेअर करत नाही. ज्यावेळेस ट्रस्ट बिल्डअप होतो आपण सगळं शेअर करायला चालू करतो. आणि शेअरिंग एक अशी प्रोसेस आहे. खूप साऱ्या भावना असतात आपण दाबून ठेवलेल्या. खूप साऱ्या गोष्टी असतात मनात त्या काय दबलेल्या असतात. आणि त्याचा भावनिक त्रास व्हायला चालू होतो. इन फ्युचर त्याचा एवढा मोठा स्फोट होतो की हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला चालू होतात. आपण त्या गोष्टीमुळं ताण तणाव डिप्रेशन मध्ये येतो. जसं तुम्ही शेअर. तुमच्या त्या दिवशी लक्षात आलं असेल माझ्या, त्या दिवशी तुमच्या लक्षात आलं असेल माझे जे शब्द निघत होते ते एकदम मनातून निघत होते. राईट. यासाठीच असतं म्हणजे आपण वर्कआउट झाल्याच्या नंतरचा हा जो कॉल घेतो, लोक याला काउन्सिलिंग म्हणतात. आपण एक हिलिंगद्वारे. आता हिलिंग जर म्हटलं तर हिलिंग काय कशाला म्हणायची हे जर तुम्हाला डाऊट असेल मनामध्ये. आपण रेकी करतो, रेकी शिकतो, रेकी शिकवतो आणि लोकांना रेकीची हिलिंग पण देतो. मी स्वतः त्यात ग्रँड मास्टर आहे. स्वतः मी ग्रँड मास्टर केले सागर लाईफ गुरुकुलमध्ये. आणि जर मला ते कळलं, माझ्या मनातल्या त्या भावना बाहेर निघल्या जे माझ्या मनात दबून ठेवलेल्या होत्या मी आतापर्यंत, त्या भावना बाहेर निघल्या म्हणून मी लोकांना ते देऊ शकलो. जोपर्यंत कोणतीही गोष्ट माणूस स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत करू शकत नाही, त्या फील घेऊ शकत नाही. म्हणून जसे आपण रोज काही ना काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न करतो. आणि जसे नवीन द्यायचा प्रयत्न करतो फक्त घेणाऱ्याने ते कसं घ्यायचंय हे त्याच्यावर अवलंबून असतं. जर तुम्हाला मानसिक स्ट्रेसमधून बाहेर निघायचं असेल, मानसिक त्रासातून तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर हिलिंग ही एक अशी प्रकार आहे. मग ते हिलिंग खूप साऱ्या प्रकारची. त्याच्यात साऊंड थेरपी आहे, मंत्र चॅन्टिंग आहे, त्याच्यानंतर डिस्टन्स हिलिंग आहे. अशा हिलिंगचे काही प्रकार आहेत. त्या हिलिंग मधून आज आपण जे घेतले साऊंड थेरपी, साऊंड हिलिंग घेतलं, त्याच्यामध्ये स्वतःला त्या आवाजात किंवा त्या क्षणामध्ये आपल्याला घेऊन जायचं राहतं. आणि याने काय होईल की आपल्या मनात काही दडून बसले ते मोकळं व्हायला चालू होतं. आपण स्वतःला ओळखायला चालू होतो. स्वतःला काय पाहिजे हे आपल्याला कळायला त्यामध्ये चालू होतं. म्हणून आपण आज 5 मिनिट, जास्त नाही घेतलं, फक्त 5 मिनिट घेतलं. आणि त्या 5 मिनिटात काहीतरी भावना मनातल्या निघल्या. त्यासाठी या युनिव्हर्सला धन्यवाद. कारण त्या भावना युनिव्हर्सने आपल्या मनातून काढल्या. ग्रॅटिट्यूड फील करायचे त्या क्षणाला की आपण जे अनुभवलं ते असं. आणि जसं तुम्ही सांगितलं की माझ्या मनातले प्रत्येक शब्द, अगोदर आपण काहीच सांगत नव्हतो, बोलत नव्हतो, येत होतो, जात होतो. पण आता हळूहळू अजून खूप काही बाकी आहे ते काढायचं. त्यासाठी त्या प्रोसेसमध्ये गेलं ना 100% द्यायचं. मी कोण आहे, माझ्या आजूबाजूला असं बघतील का कोणी मला, मी काय करतोय, मग ते काही म्हणतील का, काही घेणं देणं नाही. जर आपल्यालाच स्ट्रॉंग व्हायचंय, आपली इमोशनल हिलिंग करायची, इमोशनल बॅलन्स करायचंय, तर कोणी आपल्याला बघणार नाही. ह्या आविर्भावात आपल्याला ते करायचंय.
राईट, त्या आविर्भावात आपल्याला ते करायचं. राईट नितीन, आय थिंक कळालं असेल. यामध्ये अजून खूप पुढे जायचंय, खूप काही करायचं बाकी. येस.